नमस्कार. मी कला कलेक्टिव्ह ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून आज मी तुम्हाला बरेच दिवसांनी एक नवीन पदार्थ करून दाखवणार आहे आणि अतिशय पौष्टिक असा हा एनर्जी बार असतो, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, प्रोटीन्स आहेतच, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि फॅट्स पण आहेत. म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक या प्रोटीन बारमध्ये आहेत किंवा ह्या एनर्जी बारमध्ये आहेत. तर आपण नक्की करून बघूया. मी तुम्हाला करते आणि तुम्हाला दाखवते एक एक स्टेप कशी असते ती, आणि नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही करून बघाल याची मला नक्की खात्री आहे. या एनर्जी बारमध्ये मी एवढे सगळे पदार्थ घालणार आहे. बघा, हा एक जर्दाळू आहेत. या जर्दाळू हे शक्तिवर्धक आहेत. अंजीर आहेत, हे थोडेसे अंजीर घेतले. ते अंजीर पण शक्तिवर्धक आहे, त्याच्यामध्ये आयर्न पण आहे. त्यानंतर इथे काजू, बदाम आणि अक्रोड हे पण घेतलेले आहेत. अक्रोड घेतलेत, नंतर काजू घेतलेत आणि बदाम घेतलेत. हे तुम्हाला प्रोटीन्स देतात. नंतर ह्या बिया आहेत, ह्या भोपळ्याच्या बिया आहेत, अतिशय पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये सगळी सत्व असतात. या काकडीच्या बिया आहेत, त्याच्या टरबूजाच्या बिया आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची सत्व असतात, ती आहेत. त्यानंतर इथे तीळ घेतलेत. नंतर या ठिकाणी खारीक पावडर आणि सुकं खोबरं यांची पावडर करून घेतले, भाजून घेतलेला थोडीशी. नंतर हे खडी साखर असते रेशावाली, त्याच्यामध्ये थोडी साधी साखर मिसळून त्याचे पावडर करून घेतले. नंतर हे फ्लॅक्स सीड्स घेतलेत, त्याच्यामध्ये फायबर मिळतं. आणि खजूर घेतला आहे, थोडासा घेतला आहे खजूर. काय उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त उष्ण असणारे पदार्थ नको आहेत, थंडावा देणारे पदार्थ आपल्याला हवे असतात. म्हणून आपण ह्या एक तुम्ही एनर्जी बार खाल्ला तुम्ही, आणि गूळ लागेल थोडासा आपल्याला, तो गूळ पण आपण घेऊया. आणि थोडी कणिक घेणार आहे, 2 वाट्या कणिक आणि 1 वाटी नाचणीचं पीठ. नाचणी थंड असते नाही का, आणि कणिक पण पुन्हा तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतात त्याच्यामध्ये, आणि तूप आहे, म्हणजे फॅट्सही मिळतात. म्हणजे कणिक आणि नाचणीचं पीठ थोडंसं भाजणार, आणि त्या भाजल्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याची पावडर करून घेते. आणि ह्या सगळ्याची पावडर करून आपण त्या गूळ पातळ करायचा आणि त्याच्यामध्ये सगळं मिश्रण घालायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी बार करून दाखवते. एक एनर्जी बार खाल्ला की तुमचं पोटही भरायल, आणि तुम्हाला सगळे जे आवश्यक जे पदार्थ असतात, सगळ्या प्रकारचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक किंवा तुम्हाला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आणि मग चांगलं जाईल. एक दिवसाला खाल्ला, दिवसातून एक खायचा, एक खायला ते तुम्हाला शक्ती मिळणार आहे. आणि वेगवेगळे पदार्थ हे सगळे खाण्याची आपल्याला गरज पडणार नाही. एकाच एनर्जी बारमधून आपल्याला सगळं मिळणार आहे. आणि हे एनर्जी बार आपण घरीच करू शकतो. आणि किती होतात आणि कसे होतात ते तुम्ही दाखवतेच मी तुम्हाला, कळलं का? तर हे सगळ्या गोष्टी आपण आता एकत्र मी करते आणि सगळं भाजून घेते. हे सगळं भाजून घेतल्यानंतर आपण मग त्याचं पावडर करून घेणार आहोत. मी सगळं मगाशी दाखवले ते सगळे जिन्नस भाजून घेतलेत. ते बदाम परतून घेतलेत. नंतर हा अक्रोड, काळ्या मनुका आहेत, त्याच्यामध्ये थोडे काजू आहेत, हे सगळं भाजून घेतलं आहे. नंतर अंजीर आणि हे जर्दाळू हेही तुकडे करून थोडेसे भाजून घेतले आहेत. ह्या सगळ्या सीड्स 2 प्रकारच्या होत्या, त्या 2 प्रकारचे सीड्स ह्या भाजून घेतलेत. नंतर ह्या ठिकाणी ह्याची खारीक पावडर आणि सुकं खोबरं हे भाजून घेतलं आहे. या थोड्याशा काळ्या मनुकाही घातलेत. आता किती घालायचं ठरवते मी, पण त्या काळ्या मनुका पण ह्याच्यामध्ये जराशा तुपामध्ये करून घेतलेत आपण, म्हणजे आपल्या तेही पोटामध्ये आपल्या जाईल म्हणून. आणि फ्लॅक्सीड्स थोडेसे आहेतच, तेही त्या फ्लॅक्सीड्स त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये काढून घेते, आणि मग त्याच्यामध्ये आपण कणिक भाजून त्याच्यामध्ये आपण एनर्जी बार तयार करूया. त्याचे तुम्हाला फोटो टाकते बरं का. मग असे सगळे ड्रायफ्रूट्स होते ना, सगळे अक्रोड, बदाम, काजू, सगळ्या प्रकारच्या बिया होत्या. नंतर खजूर होता, जर्दाळू होते, नंतर अंजीर होता, मग फ्लॅक्सीड होते. हे सगळं आपण भाजून घेतलं होतं. त्या सगळ्याची आता ही पावडर तयार करून घेतलेली आहे, कळलं का? तर ही पावडर आहे. आणि ह्या ठिकाणी आपण थोडी कणिक, म्हणजे 2 वाट्या कणिक घेतले आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. तर 2 वाट्या कणिक, 1 वाटी नाचणीचं पीठ घेऊन ते चांगल्या तुपामध्ये आपण भाजून ठेवले. आता हे आणि हे दोन्ही मी मिक्स करणार. ह्याच्यात थोडंसं एवढं हवं तर ह्याच्यामध्ये घालणार, आणि ते घालून झालं की त्याच्यामध्ये गूळ पातळ केला ना आपण, तो गूळ पातळ केला त्याच्यामध्ये टाकले. ह्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकले, आणि थोडी जायफळ पावडर टाकले, आणि थोडं केशर पण टाकलं आहे. हे जर का जास्त झालं आपलं तर ठेवून द्यायचं. पुन्हा वाटलं तर पुढल्या ह्याला पुन्हा ते हे सगळे मिक्स आहे, पौष्टिक आहे ना, हे आपण नंतर कधीही पुन्हा वापरू शकतो. असं केलेलं आहे आयडिया. आणि आता हे सगळं मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये गूळ घालते पातळ केलेला, आणि मग तुम्हाला त्याच्या वड्या थापून दाखवते. आणि मग आपण त्याची न्यूट्री बार तयार करूया, पौष्टिक एकदम, कळलं का? तो गूळ होता ना, तो गुळामध्ये थोडं तूप टाकलं आणि वाफेवरती हा गूळ पातळ करून घेतला आपण.
हां, आता हा गूळ आहे, हा गूळ मी हा पावडरीमध्ये टाकते आणि मग ट्रेमध्ये थापते आणि मग तुम्हाला त्याच्या आपण जुट्टी बार करून दाखवते. ते मगाचं सगळं मिश्रण आपण गुळाचा गुळ पातळ करून घेतला होता कुकरमध्ये आणि ते सगळं आपण मिक्सरमध्ये काढलं होतं. कणिक भाजलेली होती, नाचणीचं पीठ आणि हे सगळं एकत्र करून आपण हे या ट्रेमध्ये आपण थापलं आहे आता व्यवस्थितपणे. या ट्रेमध्ये थापून घेतलं आहे आणि आता त्याच्यात मी वड्या तुम्हाला कापून दाखवते. ओके, बघा मैत्रिणींनो, एनर्जी बार आपला तयार झाला आहे. हा एक खाल्ला एनर्जी बार की तुम्हाला सकाळी नाश्ता करण्याची गरजच नाही, कारण त्याच्यामध्ये सगळंच गेलं आहे ना. आपलं कणिक पण गेले, नाचणीचं पीठ गेलं आहे आणि सगळे आपले प्रोटीन्स गेलेत, सगळे ड्रायफ्रूट्स घातलेत आपण. त्यामुळे जर्दाळू आहे, अंजीर आहे, नंतर सगळ्या बिया आहेत, सीड्स आहेत सगळे त्याच्यामध्ये, नंतर खजूर पण आहे आणि खारीक पावडर आहे, काय नाही आहे, सगळं आहे. त्यामुळे एक हा खाल्ला की तुम्हाला नंतर भूक लागायचा प्रश्नच येणार नाही. तर नक्की तुम्ही एनर्जी बार हा करून बघा. अक्षरशः गूळ पातळ केला कुकरमध्ये तर तुमचे 10 मिनिटाला वड्या पडतात. लाडू वळण्याची गरज नाही ना. जर तुम्हाला चौकोनी हव्या असतील वड्या तर मी चौकोनी काही केलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा चौकोनी पण करू शकतो एक खायला. अशी चौकोनी पण केलेत आणि काही असे बार पण केलेत. तर चौकोनी पण करू शकता तुम्ही किंवा बारही करू शकता. तर मंडळी दाखवते तुम्हाला आता. मंडळी हा बघा, हे प्रोटीन बार आपले तयार झालेत. तर नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडतील ते, मला खात्री आहे. आणि करून बघा आणि मग सांगा मला. आणि धन्यवाद सगळ्यांनी, नक्की बघा. हे अतिशय पौष्टिक असे प्रोटीन बार आहेत. अतिशय पौष्टिक, मी त्याला काही उपमाच नाही दुसरी देता येणार त्याला. तर नक्की करून बघा. धन्यवाद. असाच माझा यूट्यूब चॅनल बघत राहा. अजून फुलं करायची बाकी आहेत. पुढल्या वेळेला नक्की मी तुम्हाला चेरी ब्लॉसम आणि बोगनवेल करून दाखवणार आहे, पण तर वेळ लागेल जरा. ओके, थँक्यू.